बीड मध्ये आज ओबीसी निर्णय बैठक पार पडली। माझ्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत। काय सांगाल सर, आज बैठक पार पडली, काय नेमक्या बैठकीतून निर्णय झालेले आहे? बघा, ओबीसीच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी आम्ही काही लोकांनी मीटिंग घेतली। इथं शेकडो बांधव उपस्थित होते। ओबीसी म्हणजे हा जगन्नाथाचा रथ आहे। तो रथ ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी रथाच्या आडवे येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांना त्या रथाच्या चाकाच्या खाली आडवं घालू, आडवा येणाऱ्याला। आणि जे आमच्या बरोबर चालत राहतील, आमच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतील, त्यांच्या बरोबर या महाराष्ट्रातला गावगाड्यातला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती राहतील। तुम्ही असं म्हणालात की मनोज जरांगे यांची मागणी रास्त आहे आणि त्यांचा मात्र ओबीसी आरक्षण हा तो मुद्दा नाही। मग त्यांनी कुठल्या मार्गाने मागणी केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? बघा, आमच्या मनोज दादा जरांगेनी जी आम्ही गरीब झालो, आमच्या पोरांना फी भरायला पैसे नाहीत, आता सगळ्यांना तुमच्या पोरांना नोकरी मिळणार आहे, तुमच्या पोरांना ऍडमिशन मिळणार आहे, हे जे सांगतात ना, हे खोटं आहे, 100% खोटं आहे। हे बघा, गरिबी ही कर्माने येते, गरिबीचा श्रीमंतही होऊ शकतो, पण ज्यावेळी एखाद्या समाजामध्ये जन्माला येणं, मागास जातीमध्ये जन्माला येणं, बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला येणं, मेंढपाळाच्या पोटी जन्माला येणं, भटक्याच्या, कुडमुड्या जोशाच्या, कडक लक्ष्मीवाल्याच्या पोटी जन्माला येणं, त्यानं किती जरी पैसे कमवले तर त्याचं सोशल डिस्क्रिमिनेशन जात नाही, त्याची जात त्याच्या नावाकडून काढता येत नाही। गरिबी काढता येते, दारू विकणारे, मटका चालवणारे सुद्धा गरिबी हटाव करतात, श्रीमंत होतात, पण जो जन्माला ज्या ज्या प्रवर्गामध्ये आला त्याची जात या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये गेल्या शेकडो वर्षापासून जात नाही। तुम्ही काय प्रश्न विचारताय मला? मनोज जरांगेंनी कुठल्या मार्गाने मागणी केली? गरिबी हटावसाठी सोशल वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, शासनाच्या शेकडो योजना आहेत, तुमच्या पिकाला आधारभूत किंमत मिळणं आहे। मनोज दादा, अरे शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर तू आंदोलन चालू केलं बच्चू कडू बरोबर, तर त्या प्रश्नावर आम्ही तुझ्या खांद्याला खांदा लावू ना। तुमच्यावर गरिबी आली म्हणून सामाजिक दृष्ट्या मागासांच्या, भटक्यांच्या पंक्तीला बसून त्यांच्या अनाथ माती काढवायला चालला तू? द्यावं बरं या प्रश्नाचं उत्तर। ज्या ज्या आमदारांनी ह्या जरांगे खोचट माणसाला पाठिंबा दिलाय ना, त्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे। तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये तुम्ही माळी समाजाबद्दल बोलताना असा दावा केला जातोय, तुम्ही म्हणालात की व्हिडिओ माझाच आहे, मात्र ऑडिओ त्यामधला माझा नाही। मग तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला होतात ते ठिकाण आणि ज्या व्यक्तींनी हा व्हिडिओ किंवा तुमच्या सोबत बसलेले होते लोक, त्यांची नावं जाहीर करणार आहेत? हे बघा, नावं जाहीर तो कोणी बांधव असू शकतो, पण त्याचं इंटेन्शन जे आहे ते ओबीसी मध्ये फूट पाडण्याचं आहे, लक्ष्मण हाकेला डॅमेज करण्याचं आहे, लक्ष्मण हाकेला सार्वजनिक जीवनातून उठवण्याचं आहे। पण माझा ओबीसी बांधव, माळी समाज, माननीय छगनरावजी भुजबळ या सगळ्या लोकांना माहिती आहे, गेल्या 2, 3, 4 वर्षाच्या कालावधीपासून लक्ष्मण हाके काय चीज आहे, माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना माहिती आहे। आणि त्यांनी काल त्यांच्या त्या उत्तरामधून दिलेलं आहे। त्यांनी जर ते उत्तर दिलं नसतं तर एखाद्या वेळेस मी आज इथं मिटिंगला पण आलो नसतो। तुम्ही जर फेक व्हिडिओ आहे किंवा तो खोटा आहे असं म्हणताय, तर त्या संदर्भात तुम्ही शपथपत्र देऊन काय गुन्हा वगैरे दाखल करणार आहात? शपथपत्र सोडा हो, आमचं म्हणणं काय, आमचा शत्रू एवढा अकराळ विकराळ आहे, आम्ही रात्रंदिवस फिरतो आहोत। काल नांदेडमध्ये होतो मी, आज कुठे आहे? बीडमध्ये आहे। मी ज्यावेळी पुण्यात जाईल त्यावेळी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी, सायबर सेलशी बोलेन, काय आउटपुट निघणार असेल तर निश्चित या माणसांवरती, कारण या माणसाने रिपीट अगेन या गोष्टी केलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओ फेक असल्याचं सांगितल्याच्या नंतर आता सोशल मीडियामध्ये त्याच ठिकाणचं दुसरं सीसीटीव्ही फुटेज देखील बाहेर येणार असल्याची चर्चा, याबद्दल कुणी? हे बघा, अजून खूप वेळा या गोष्टी होणार आहेत। आम्ही इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। कुठलाही आमदार बोलायला तयार नाही, कुठलाही खासदार बोलायला तयार नाही, कुठलाही मंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही। आम्ही जे हे वास्तव बोलतोय, प्रकट भूमिका मांडतोय, या गोष्टीला लक्ष्मण हाकेला डॅमेज करण्यासाठी अशा पद्धतीची प्रकार पुढे होत राहणार आहेत। तुम्ही एआय व्हिडिओ म्हटला, त्यामध्ये असे कुठले कृत्रिम तुम्हाला हावभाव वाटतात ज्यामुळे तुम्ही या संदर्भात? बघा, मी कुठल्याही पोडियम समोर नाही, माईक समोर नाही, माझ्या समोर कॅमेरा नाही, एका बाजूला खाली उलटा कॅमेरा ठेवून जर कोणी प्रॉपरली काही इंटेन्शन काही गोष्टी करत असेल, आता खूप गावाकडे एक म्हण आहे, कपड्याच्या आतमध्ये माणूस काय असतो? काय असतो कपड्याच्या आतमध्ये माणूस? काय असतो? त्यामुळे कुणाची कपडे काढायची जर वेळ आली ना, मग कुणाचं काय स्वरूप असेल, मग काय व्यवस्थेमध्ये परिणाम होतील त्याचे, एका विशिष्ट लिमिट पर्यंत काही एथिक्स पाळा, काही सामाजिक संकेत पाळा,
सार्वजनिक ठिकाणी, प्रायव्हेट ठिकाणी मला ती आता त्या तत्वज्ञानात पाडायला भाग पडू नका. तुम्ही असंही म्हणालात की हल्ले केले जात आहेत, सकाळी बोलताना तुम्ही टीव्ही 9शी की हल्ले केले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, असा कुठे प्रकार घडला होता तुमच्या 100 गाडी फोडली गेली? अरे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यामध्ये बाचुरी गावामध्ये गाडी फोडली ना. पुण्यामध्ये रात्री अपरात्री पकडून माझ्यावरती दारू पिले, याव केलं त्याव केलं, 10-15 माणसांनी घोळका घालून मला मारण्याचा प्रयत्न केला ना. किती वेळा भगवानगडावर 7-8 गाड्या लक्ष्मण हाकीची रॅली चालली म्हणून गाड्या फोडल्या ना. झाडामध्ये झुडपामध्ये लपून दगड मारता नाही केलं का? आणि मी कुठं कुठं फिरतो कुठं नाही फिरत हे गव्हर्नमेंटला गृह खात्याला याची इन्फॉर्मेशन नाही. जीव गेला तरी चालेल, ही लढाई थांबणार नाही. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत होते प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्यांनी आज बीडमध्ये निर्णय बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीतून काही निर्णय देखील त्यांनी घेतलेले आहेत आणि पुढे ती ही लढाई जीव गेला तरी थांबणार नाही असं म्हटलेलं आहे. कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळपुटे, TV 9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.